मित्रांनो, एका गावात एक जुना वाडा होता. त्या वाड्यामध्ये एक आजी राहत होत्या. त्यांचं नाव होतं लक्ष्मीबाई. वयाने मोठ्या होत्या, पण मनाने अजूनही तरुण होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक हसू असायचं, पण डोळ्यात एक वाट पाहण्याची झाक होती. त्यांचा मुलगा, सून आणि नातू शहरात राहायचे. सुरुवातीला त्यांचे फोन यायचे, मग फक्त मेसेजेस यायला लागले आणि आता तेही नाही. आजीकडे सगळं होतं, मोठं घर, आठवणींचा ठेवा, पण एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे माणसांची ऊब. आजी दर सकाळी अंगण झाडायच्या, तुळशीला पाणी घालायच्या आणि दारात बसून वाट पाहायच्या, कधीतरी कोणी येईल म्हणून. एक दिवस शेजारची लहानशी चैताली विचारते, आजी, तुला एकटं एकटं नाही का वाटत ग? आजी गालात हसतात आणि म्हणतात, बाळा, हे घर आता रिकामं नाही, आठवणींनी भरलेलं आहे. त्या खोलीत आजही माझा मुलगा पाठी घेऊन बसलाय आणि त्या कोपऱ्यातून अजूनही नातवाचा हसू मला ऐकू येतो. चैताली गप्पच झाली आणि त्या दिवशी ती आजीच्या शेजारी बसून राहिली. काही महिने गेले आणि एक दिवस मुलगा, सून, नातू अचानक गावात परतले. त्यांनी घरात पाहिलं तर घर तसंच होतं, पण आजी नव्हत्या. पण त्यांच्या खोलीत एक छोटंसं पत्र त्यांना दिसलं. त्या पत्रामध्ये होतं, माझं शरीर आता इथे नाही, पण माझं आयुष्य इथेच होतं. ही खोली आता रिकामी नाही, कारण इथे माझं प्रेम, तुमचं बालपण आणि माझ्या मायेचा सुगंध अजूनही दरवळतोय. मित्रांनो, या कथेमधून आपल्याला एक बोध घ्यायला मिळतो, तो असा की कधीकधी आपण ज्यांच्यासाठी आयुष्यभर धडपडतो त्यांनाच विसरतो, पण ते लोक आपल्याला शेवटपर्यंत आठवत राहतात. मित्रांनो, जवळच्यांना वेळ द्या, नाहीतर एक दिवस त्यांच्या जागी फक्त आठवणी आणि एक रिकामी खोली उरेल.